स्माइल स्माइल सोनू इकडे बघ जरा. हा आली 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 भाऊजा. संघटनेची जी शिस्त आहे ती पाळली पाहिजे. आपण आंदोलनासाठी आलेलो आहोत. आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत. मी घोषणा देतो. श्रमजीवी संघटना जिंदाबाद 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 श्रमजीवी संघटना जिंदाबाद 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 जिंदाबाद. पगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. पगार स्लिप मिळालीच पाहिजे, पगार स्लिप मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे किमान वेतनाप्रमाणे पगार मिळालाच पाहिजे. पाहिजे मिळालीच पाहिजे. या लढेंगे लढेंगे जितेंगे लढेंगे. आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी. आमचा लढा न्यायासाठी, आमचा लढा न्यायासाठी. श्रमजीवी संघटना जिंदाबाद 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 श्रमजीवी संघटना जिंदाबाद 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 जिंदाबाद. काही संघटनेचं आंदोलन आहे तर प्रोटेक्शनसाठी पोलीस सुद्धा आलेले आहे तिथेशील. आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे. आम्ही महाराजांना हार वगैरे घातला तर इथे आम्ही थांबलो. इथे आता जायचं आहे मुख्यालयामध्ये. जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण नाही, त्या पूर्ण करायसाठी चालले आम्ही. जिंदाबाद जिंदाबाद. नाही कुणाच्या, पगार आमच्या हक्काचा, पगार स्लिप आम्हाला मिळालीच पाहिजे, पगार स्लिप आम्हाला मिळालीच पाहिजे. कामगाराला कामावर वागणूक चांगली मिळालीच पाहिजे, कामगाराला कामावर वागणूक चांगली मिळालीच पाहिजे. पीएफ आमचा आम्हाला मिळालाच पाहिजे, पीएफ आम्हाला मिळालाच पाहिजे, पीएफआयची आम्हाला मिळालीच पाहिजे. पिकनिकला झाले पिकनिकला. हेच कामगार एकदम जोशाने आहे तिथे सर्व. कारण ऊन पण पक्का परत तरी पण आले सर्व तिथे.
आवजे लाईनीला. काम करतो त्याचा आपल्याला त्रास होतो. म्हणजे खाली बसण्याचा काय त्रास व्हावा. बसा खाली, सर्वांनी खाली बसा. सर्व नागरिकांना महानगरपालिकेचे जेवढे अधिकारी महानगरपालिकेत जेवढे येतात जातात त्यांना समजलं पाहिजे या कामगारांना किती त्रास होत होते. त्यामुळे दाखवून द्यायचं आहे ना. सर्वांनी खाली बसा, एकनिष्ठ होऊन बसा. आपण मोर्चा चालू, मोर्चा आपण बंकेत करायचा आहे का साधा करायचा आहे. हा, मग त्याची तयारी ठेवा. कामगार संघटना जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद कामगार संघटना जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. घेतल्याशिवाय जाणार नाही. काय जो आहे दादूच नाव कुठं? सुमित पाटील होय. दादू किती हायपर दिले, उन्हात तापले विचार निसता. एकदम रागान जोशानं घरी माल. प्रमाणे कंत्राटी सफाई कामगार व वाहन चालक यांचा बेमुदत आंदोलन करण्यासाठी आज महानगरपालिकेच्या गेट समोर आलो आहोत. श्रमजीवी कामगार संघटनेचा जय हो, श्रमजीवी कामगार संघटनेचा हे पहा, आपल्या मागण्या आहेत. दर महिन्याला वेळेत पगार मिळणे, ओव्हर टाइम कामाचा योग्य मोबदला मिळणे, ESIC नियमित जमा करणे, सेफ्टी साधने, हँडग्लोव्ह असेल, मास्क असेल, शूज असेल, अशा ज्या काही सेफ्टी वस्तू आहेत त्या आपल्याला ठेकेदाराकडून दिल्या जात नाही. मेडिकलचा आणि इन्शुरन्सचा प्रश्न आहे. ESIC मिळणं, आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक जणांचा बोनस सुद्धा दिला जात नाहीये. प्रत्येकाला अजूनही, आपण मागच्या आंदोलनामध्ये आपले बरेचसे विषय होते, पण अजूनही पालिका अधिकारी हे झोपेत आहेत. त्यांना कोणत्याही पद्धतीची कामगाराची जाणीव नाही आहे. तरी आपल्याला अजून सॅलरी स्लिप दिली जात नाही. काही कामगार जे गेल्या वर्षापासून आपण पत्रव्यवहारांनी पालिकेच्या पाठी लागले, पण ठेकेदारांनी अजूनही काही कामगारांना कामावर घेतलेले नाही. सर्व कामगारांना दिवाळी बोनस पूर्णपणे दिला जात नाही. कामावर असताना कोणतीही इजा किंवा अपघात झाला त्याला कोणत्याही प्रकारचे लाभ दिला जात नाही, ॲज्युटी मिळत नाही किंवा आपल्याला कायद्यानुसार पूर्ण पेमेंट दिला जात नाही. आपल्याशी गैरवर्तणूक, त्यांचे जे सुपरवायझर आहेत ते गैरवर्तणूक करतायत किंवा चुकीची वागणूक देत आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण निवेदनामार्फत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पुन्हा जाग आणण्याचं काम केले. जर आपल्या मागण्या जर पूर्ण होत नसतील तर आजपासून आपण असा ठाम निर्णय घेतलाय की आजपासून आपण इथून उठायचं नाही. जे काय आपण सामंजस्यपणाने काम ठेवण्यामध्ये जी काय मुभा दिलेली आहे ती सुद्धा बंद केली जाईल. जोपर्यंत आपल्या हक्काचा पगार, जोपर्यंत आपल्या हक्काचा बोनस, PF, ESIC जे काही मुद्दे आहेत ते मिळत नाही तोपर्यंत आपण यानंतर पालिकेचं कोणत्याही प्रकारचं काम. तरी आलेल्या सर्व मान्यवरांचं, श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी यात स्वागत करू. कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस उज्ज्वलाताई शिंपी यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. तसेच श्रमजीवी कामगार संघटनेचे राज्य चिटणीस मंगेश भाऊ पाटील यांचे देखील मी शब्दसुमनाने स्वागत करतो. तसेच भाऊ निरगुडा यांचे देखील मी शब्दसुमनाने स्वागत करतो. भिवंडी शहर तालुका सचिव जितेंद्र भाऊ सुतार यांचे देखील मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आपल्याला वेळोवेळी ज्या ज्या वेळेला आपल्याला आंदोलनाची गरज लागली त्या वेळेला सर्व मान्यवरांनी आपल्याला हवी तशी मदत केलेली आहे. श्रमजीवी कामगार संघटनेचं नाव हे आपल्याला सांगण्याची गरज लागत नाही. जिथे जिथे कामगार संघटना उभी असते
तिथे कोणत्या कामगाराला न्याय मिळाला नाही हे आजपर्यंत मी पाहिलेलं नाही. ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालय, मीरा भाईंदर, वसई, नालासोपारा, भिवंडी अशा विविध महानगरपालिकेमध्ये श्रमजीवी कामगार संघटना हे नाव ऐकल्याच्या नंतर अधिकारी लोकांची पायाखालची जमीन हल्ली जाते. आणि आपल्या कार्यकर्ते त्या पद्धतीचे आहेत, तुषार होय. आपली संघटना त्या पद्धतीची आहे पाणी बाटली घ्या भरून. की कामगारांवर होणारा अन्याय हा सहन केला जात नाही. फक्त प्रत्येक वेळी ज्या ज्या कामासाठी आपण आंदोलन करतो त्या वेळेस त्या कामगारांनी साथ देणं तेवढंच महत्वाचं आहे. आज इथे आपण जवळजवळ 1100 ते 1200 कामगार आहेत महानगरपालिकेत, कंत्राटी कामगार. परंतु प्रत्येकाला आपल्या हक्काची गरज आहे किंवा प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी लढते असं नाही. ते भरून पण द्या. आपण भरून द्या. आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपण हजर आलात याबद्दल आपले देखील मी शब्दसूत्रांनी स्वागत करतो. महानगरपालिकेचं काम हे न संपणार आहे, पण त्यांना त्या अधिकाऱ्यांना अजूनही माहित नाही की ज्या महानगरपालिकेचे स्वच्छतेचे काम करतात त्या कामगारांना कशा पद्धतीची वागणूक दिली पाहिजे. आज खुर्चीत अधिकाऱ्यांनी त्यांचं वेतन वेळेवर व्हावं यासाठी ते धावपळ करत असतात. पण जो आपला एक सफाई कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यामुळे आज महानगरपालिका ही स्वच्छ आणि सुंदर दिसते. त्या कामगाराचं काही पडलेलं नाही. मला असं म्हणावंसं वाटतं की मागील बऱ्याच वर्षापासून विशाल स्प्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आपण बऱ्याच वर्षापासून काम करतो. आणि ज्यावेळेस श्रमजीवी कामगार संघटनेची साथ मिळाली, श्रमजीवी कामगार संघटनेची ज्यावेळेस पहिल्यांदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये संघटना स्थापन झाली, त्या संघटनेने विशाल एक्सपर्ट सारख्या ठेकेदाराला सुद्धा पळवून लावलेलं आहे. हे काम आपल्या श्रमजीवी कामगार संघटनेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला 10,000 हे मिनिमम वेज देत होते. आपल्याला 10,000 पासून पगाराची सुरुवात होती. आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा नवीन कामगारांना काही माहीत नसेल, पण मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की 10,000 वरून सेक्युर सिक्युरिटी सर्व्हिस हा नवीन ठेकेदार ज्यावेळेस आला त्यावेळेस आपल्याला 14,000 पेमेंट द्यायला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर आपल्या बऱ्याच आंदोलनांनी श्रमजीवी कामगार संघटनेने आपली ताकद दाखवून दिली आणि आपल्याला जवळजवळ 19,000 ते 20,000 पेमेंट चालू झाला. ही सुद्धा एक श्रमजीवी कामगार संघटनेची मोठी ताकद आहे. त्यानंतर असं सांगू इच्छितो की गेल्या 4 ते 5 वर्षापासून ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना बोनस दिले नव्हते. बोनस द्यायची प्रथा आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनाच माहिती नव्हती. तिथे बोनस कसे खायचे, ठेकेदाराला कशी साथ द्यायची हेच आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळी करत आले. पण त्याच्यातून कर्मचाऱ्याला कशा पद्धतीनं त्याचा हक्क मिळवून द्यायचा हे सुद्धा काम श्रमजीवी कामगार संघटनेने केलेले आहे. आज जवळजवळ 3रं वर्ष चालू आहे श्रमजीवी कामगार संघटनेच्या आणि महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला हा बोनस दिला जातो की नाही? हे कोणी काम केले? श्रमजीवी कामगार संघटना, श्रमजीवी कामगार संघटना जिंदाबाद जिंदाबाद. मी पुन्हा एक सांगू इच्छितो की सेक्युर सर्व्हिसेस यांनी गेली 3 ते 4 वर्षापासून सर्व्हिस चांगल्या पद्धतीनं काम चालू होतं आणि ज्या पद्धतीनं श्रमजीवी कामगार संघटनेने लढून आपल्या कामगारांचा हक्क, मेहनतीचा पगार आणि PF मिळवण्याचं काम केलं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा पालिकेच्या अधिकाऱ्यांना ते टोचायला लागलं की आम्हाला काय खायला भेटेल की नाही. या उद्देशाने हा ठेका बदलण्यात आला. ठेका बदलणं चांगली गोष्ट आहे, पण कर्मचाऱ्यांचं काय? ते आज आपल्या कल्याण डोंबिवलीला सुशोभीकरण सुंदर ठेवण्याचं काम करतात. त्या कर्मचाऱ्यांचं काय हे अधिकाऱ्यांना पडलेलं नाही. त्यांनी नवीन ठेकेदार सुमित अल्को यांना ठेका पद्धतीवर काम दिलं, परंतु आमच्या जवळजवळ सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आणि सांगू इच्छितो की जवळजवळ 100 कर्मचारी अजून सुद्धा त्या कामापासून वंचित आहेत. त्यांना त्यांनी जशी श्रमजीवी संघटनेमध्ये फूट कशी पाडायची हे चांगलं काम अधिकाऱ्यांना समजताना अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या आयडियोलॉजीनुसार थोडे करून कामगार आणि वाहन चालक हे कामावर घेतले आणि जे बाकीचे ठेवलं की आम्ही आज घेऊ, उद्या घेऊ, परवा घेऊ. अशा माहिती मिळाली आम्हाला की ठेकेदारांनी
लाच घेऊन काही पैसे घेऊन इतर कर्मचाऱ्यांची भरती केली. 700 कर्मचारी जुने असताना त्यांना जड झाले, त्यांनी आज 1100 कर्मचाऱ्यांची भरती केली. पण त्या 700 कर्मचाऱ्यांचे सुद्धा 100 कर्मचारी अजून घरी आहेत. त्यांचं कुटुंब असाच उदरनिर्वाह करते, आज घेतो उद्या घेतो. पण अजूनही अधिकाऱ्यांना कोणत्या जाग नाही आली. श्रमजीवी कामगार संघटने मार्फत त्यांना वारंवार पत्रव्यवहार देखील करण्यात आले, परंतु ठेकेदाराचे साथीदार असलेल्या अधिकाऱ्यांनी ते पत्रव्यवहार पाठीशी ठेवून ठेकेदारांना साथ दिली. आज आपल्याला पुन्हा या रस्त्यावर येण्याचं कारण तेवढंच आहे की जे जे अधिकार पालिकेने दिले पाहिजे, जो माझा कर्मचारी आहे, माझा कर्मचारी आहे. कारण आम्ही हे कायमस्वरूपी काम हे कर्मचारी हे पालिकेचं करतायत. ठेकेदार तुम्ही कोणताही आणा, किती आणा, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. पण जो आम्हाला आमच्या हक्काचा पगार, जो आमच्या हक्काचा बोनस, जो आमच्या हक्काचा PF, जो आमच्या हक्काचा मेडिकल, या ज्या काही मेन ज्या बाबी आहेत त्या बाबी मिळायलाच पाहिजे. आणि त्यासाठी आपण आज हे बेमुदत आंदोलन घेत आहोत. माझी अशी आव्हान आहे की अधिकाऱ्यांनी या श्रमजीवी कामगार संघटनेच्या प्रत्येक कामगाराला हलक्यात घेऊ नये. वेळ आली तर आम्ही आता आमची जी शिस्त आहे, आमच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या आंदोलनाची जी तयारी आहे ती आम्ही केलेली आहे. वेळ आली आम्ही आग एक तोडून सुद्धा आत्मनिर्भर राहायला कमी पडणार नाही. कारण हा हक्काचा लढा आहे, हा आमच्या न्यायाचा लढा आहे. आणि आम्हाला आमचा हक्क, आमचा न्याय आम्ही सहज कुणाला खाऊ देणार नाही. मी असं सांगू इच्छितो की आता जे काय नवीन ठेकेदार आले, त्या ठेकेदारांनी तर आमची पिळवणूक करायची, कामगारांची पिळवणूक करायची हाती घेतले. कामगारांना 10 ते 12 घंटे वागून घ्यायचं, कोणत्याही प्रकारचं त्यांना कामाचं बंधन नाही, फक्त पगाराचं की आम्ही नियमित पगार करू अशी आश्वासनं द्यायची. आणि काम वेळेवर झाले पाहिजे, काम बैलासारखं ढोरासारखं एखाद्या वागून घ्यायचं. पण त्या काम करणाऱ्या कामगाराला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, तो जो इथे कामासाठी येतो, कुणाच्या मुलांची शाळा असते, कुणाचं आजारपण असतं, कुणाच्या काही गोष्टी असतात. आजपर्यंत नवीन ठेकेदारांनी सुद्धा कधी कोणत्या वेळेवर पगार केलेला नाही. अशा विविध ज्या काही कायदेशीर बाबी आहेत आणि जो कामगारांचा इथे खोळंबा होत आहे, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या समस्या घेऊन आज श्रमजीवी कामगार संघटना इथे रस्त्यावर उतरलेली आहे. आणि जोपर्यंत हे हक्क आणि अधिकार पालिका देत नाही, ठेकेदार देत नाही, तोपर्यंत आम्ही उठत नाही, असा आम्ही कायमचा निर्धार करून इथे बसत आहोत. पुन्हा एकदा मी बोलतो की श्रमजीवी कामगार संघटना जिंदाबाद 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 जिंदाबाद. श्रमजीवी कामगार संघटनेचा सर्व कामगारांनी आपण खाली बसायचंय. तुम्हाला ऊन लागत असेल, बघा आम्ही उन्हातच आहोत, तुम्हाला उन्हातच बसायचंय. त्यांना एसी मध्ये बसायचंय, त्यांना बसू द्या, एसीची हवा खाऊ द्या. पण आज आपण ज्या शहराला सुशोभीकरण देतो, जो केर कचऱ्यामध्ये काम करणारे कामगार आपण आहोत, आणि आपण सावलीत का एसीची हवा खायला जाणार आहोत का? मग आपण उन्हामध्ये बसायला काय हरकत आहे का? आपण सर्वांनी खाली बसायचंय, कोणी उभे राहू नका. ज्याला उभं राहायचंय त्याने तिथे न थांबता सरळ निघून जा. मी प्रवीण भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही जे आहे पत्रव्यवहार करून सुद्धा जे काही आयुक्तांनी आतापर्यंत आपल्याला ना वेळ दिली, ना मीटिंग दिली, ना पत्र आपल्याला दिलं, म्हणजे त्यांना आपला अंत बघायचा आहे की श्रमजीवी कामगार संघटनेची जी युनियन आहे ती काय करू शकते. तुम्ही आमची शेवटपर्यंतचे जे अंत बघू नका. आमची युनियन काय आहे, कशी आहे, जे काय मजूर जे आपले ठेकेदार आहेत त्यांच्या समोर अधिकाऱ्याला येत नाही. एवढी दादागिरी या सुमित एल्को कंपनीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांची मी समोर बघितलेली आहे. साधा फोन करायचा झाला तर फोन सुद्धा उचलू शकत नाही. एका कामगाराचा अपघात होतो आणि त्याची ESIC सुद्धा नाहीये. म्हणजे अशा अनलिगल ठेकेदाराला तुम्ही ठेका दिलाय का, हे सुद्धा आज आम्ही बघणार आहोत. आपली जी काही ठेक्याची पद्धत आहे ती लिगल आहे अनलिगल आहे हे सुद्धा आम्हाला बघायचंय. आंदोलन आहे सुशोभीकरण करणारे असे कामगार
त्यांच्यामुळं आज स्वच्छता आपलं स्वच्छ असं शहर दिसतंय. आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांना तुम्ही वेळ न देता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या कुटुंबाला उपासमारीची वेळ आणण्याचं काम आज हे महानगरपालिकेने केलेलं आहे. मी गुलाबताईंना विनंती करेन की हे गाणं घ्यायचंय, आपण सर्वांनी त्यांना साथ द्यायचे. श्रमजीवी संघटना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद श्रमजीवी संघटना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. पगार आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. पगार आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. मी एक गाणी बोलते, मला साथ दे. कमळ जगण्यासाठी आम्हाला माणूस बनून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं. आज ना उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. आज ना उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. तरी नाही आम्हाला भाव, तरी पाहायचा आम्हाला देव. येणाऱ्यांनी आडवं यावं आणि बाराच्या भावात जावं. आडवं यावं आणि बाराच्या भावात जावं. बावडीवरचं हापशावरचं, बावडीवरचं हापशावरचं पाणी आम्हाला भरायचं. आज ना उद्याला मरायचं. आज नाही उद्याला मरायचं. शेजारी पडीत रानं, पिकवलं दिवाशानं. हरामखोरानं त्याची केली हो धुळदान. त्याची गेली जर का गुन्हा केला पुन्हा, जर का गुन्हा केला पुन्हा, तिला इथंच गाडायचं. आज नाही उद्या मरायचं. कशाला ग्रामविकासाचे जरी कायदे, ग्रामविकासाचे जरी कायदे, सारे तिकडच जातील फायदे. सारे तिकडच जातील फायदे. निवडणुकीत हजार वायदे, जे व्हायचे आता होऊ दे. पोराला र गंगाधराला, पोराला र गंगाधराला या मालकाच्या विरुद्ध लढवायचं. आज ना उद्याला मरायचं, मग कशाला माग करायचं. आज ना उद्याला मरायचं, मग कशाला माग करायचं. जिंदाबाद. श्रमजीवी संघटना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. श्रमजीवी संघटना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. पगार आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. पगार आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. पीएफ आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. पीएफ आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. पगार स्लिप आम्हाला मिळालीच पाहिजे. पगार स्लिप आम्हाला मिळालीच पाहिजे. जरा आवाज आला पाहिजे तुमचा पण. महानगर पाहिजे. हा
झाला पाहिजे. साऱ्या तोऱ्यांना कलवा, साऱ्यांना बोलवा, तोऱ्यांना कलवा, दणक्यात मोर्चा काढू आपण, दणक्यात मोर्चा काढू. लावलंय सरकारी कलम तोडू, लावलंय सरकारी कलम तोऱ्यांना कलवा, मोर्चा काढू आपण, दणक्यात मोर्चा काढू. लावलंय सरकारी कलम तोडू. या देशाचे आम्ही नागरिक, श्रमजीवीचे आम्ही श्रमिक, देशाचे आम्ही नागरिक, नाही मागतो आम्ही भीक, आम्ही मागतो आमचा हक्क. चाले टिपला ना, चाले टिपला. ही लोकशाही नाही हुकुमशाही, ही लोकशाही नाही हुकुमशाही, आता कुणाला का हात जोडू. लावलंय सरकारी कलम तोडू, 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 लावलंय सरकारी कलम तोडू. किती चालतो अत्याचार, सहन होईना भ्रष्टाचार, किती चालतो अत्याचार, सहन होईना भ्रष्टाचार, लक्ष देई नाही सरकार, म्हणून ठोकतो न्यायाचा दार, लक्ष देई नाही सरकार, म्हणून ठोकतो न्यायाचा दार. शिस्तीने वागतो, न्यायाने मागतो, शिस्तीने वागतो, न्यायाने मागतो, जुलमाच्या यांच्या गाडू, आता जुलमाला यांच्या गाडू. लावलंय सरकारी कलम तोडू, 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 लावलंय सरकारी कलम तोडू. नका दाखवू आम्हाला धाक, हाती जरी तुमच्या बंदूक, आहे कारभार आमचा चोख, साथी आहे विविध विदूत, वागणार नाही झुकणार नाही, वागणार नाही झुकणार नाही, आम्ही जरी आता मोडू, आता आम्ही जरी आता मोडू. लावलंय सरकारी कलम तोडू, लावलंय सरकारी कलम तोडू. साऱ्यांना बोलवा, तोऱ्यांना कलवा, साऱ्यांना बोलवा, तोऱ्यांना कलवा, दणक्यात मोर्चा काढू आपण, दणक्यात मोर्चा काढू. लावलंय सरकारी कलम तोडू, लावलंय सरकारी कलम तोडू. धन्यवाद. गुलाबताईने जे गाणं घेतलं ते तुम्हाला समजलं का? समजलं गाणं? सरकारी कलमाप्रमाणे जे काही आपल्याला मिळायला पाहिजे, पण ते कोण तोडतो? ठेकेदार. म्हणजे सरकारी पैसा किती तो ठेकेदार चोरी करतो हे आज आयुक्ताला दाखवून द्यायचंय ना. आयुक्ताला सगळं माहिती आहे. नाही झाले 2 घंटे झाले, कर्मचारी उन्हात उभे आहेत. हे बघ, कोणाचं काय पेपर का व्यवहार झाले का, अरे आयुक्तांचं काय काहीच हे नाही त्यांच्याविषयी. सर्व उन्हात थांबल्याची तिथे बघा, श्रीमंतजीवाले पण आहे, सर्व अधिकारी सर्व कर्मचारी इथं बसले, उन्हात तापतात. पक्का ऊन लागतं. पहिलं असतं त्यांचे, तरी कोणाचं लक्ष नाही, काही दुर्लक्ष केले त्यांच्यावर. मी आपल्या त्यांच्या हक्कासाठी बसले नाही तशी. सर्व कामगारांना विनंती करतो की त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. आपल्याला काही आपल्यातले जे कामगार आहेत त्यांना त्यांचं आपलं मनोगत व्यक्त करायचं. आपण काम करत असताना आपल्याला काय येणाऱ्या अडचणी आहेत, काय आपल्याला त्रास होतो, हे सगळं आपल्याला मांडायचं आहे. मी राजेंद्र सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे.
श्रमजीवी संघटना जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद श्रमजीवी संघटना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. मला माहिती आहे भरपूर ऊन आहे, पण या उन्हातही आपण सर्व कार्यकर्ते, श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते इथे आपल्यासाठी इथे आलेत. त्याबद्दल त्यांचा शब्द सन्मानाने कौतुक करतो. आणि तसेच इथे जमलेला माझा सर्व कामगार वर्ग या उन्हातानामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही एकत्र आहोत. आणि ह्या उन्हातही तुम्ही बसलेले आहात, उन्हाचे चटके जाणवत आहेत, तरी तुम्ही आपण इथे आहोत. हे आपल्या हक्कासाठी आहे, आपल्या न्यायासाठी, आणि आपण तो घेणारच आणि मिळवणारच. तर आपले बरेचसे मुद्दे खूप पेंडिंग आहेत, जे मागील मीटिंगमध्येही आयुक्तांनी त्यावर दुर्लक्ष केलं. आणि सुमित एल्को बरोबर त्यांचा काय खेळखंडोपात आला ते आपल्या सगळ्यांना कामगारांना माहिती. आणि विशेषतः इथले जे बऱ्याचशा मागण्या आपल्या मध्ये पण झाल्या होत्या. आपले बरेचसे कामगार, त्या लोकांनी अजून 100 कामगार अजूनही कामावरती घेतलेले नाहीत. तर आमची आयुक्तांना तशी मागणी दिलेली आहे की त्या लोकांना कामावरती घ्यावं आणि नवीन कामगारांची जी भरती आहे, जी आतून वरून खालून कुठून होत असेल, ते त्यांनी तुर्तास लवकरात लवकर थांबवावी. आणि जे जुने आमचे कामगार आहेत त्यांची यादी आम्ही पुढे पाठवलेली आहे. त्या यादीतल्या सर्व कामगारांना लवकरात लवकर घ्यावे आणि त्याच्यावरती न्याय घ्यावा. तसेच या कंपनीच्या माध्यमातून असं दिसण्यात येते की जी सेक्युरिटी कंपनी होती तसेच कायदे यांनी इकडे पगारासंदर्भात चालू केलेले आहेत. पगार अगदी नियमित वेळेवरती होत नाही आणि PF मध्येही भरपूर तफावत आहे. पगार असं होतो की आपला पूर्ण महिना निघून पुढचे 20-22 दिवस निघून जातात तरी आपला पगार काय होत नाही. त्यामुळे कामगारांचा तो रोष आहे आणि आयुक्तांनी त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. आणि ज्या लोकांना कामावून कमी करून त्यांच्या जागी जे नवीन कामगार घेतले त्यांचा त्यांनी विचार करावा, त्यांना बसवावे की ठेवावे. पण जे आमचे जुने कामगार आहेत त्यांना लगेच कामावरती रुजू करावे. मागे आयुक्तांनी तसं एक आपल्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकरात लवकर त्या कामगारांना आम्ही कामावरती घेऊ. पण आज त्या गोष्टीला पण मला वाटतं 4-5 महिने झाले. आपण किमान वेतनासाठी मानतो, तर किमान वेतनही आपल्याला मिळत नाही. तर आपल्या ह्या कामगारांना किमान वेतन मिळावे. हॅलो. आणि शक्यतो इथलं कारभार सर्व पूर्णतः पुन्हा CSI SI यांच्या ताब्यात जावा, जेणेकरून आमची जी कामगारांची पिळवणूक होते ती थांबली जाईल. आणि आत्ता जो पेमेंट येतो तोही त्याच्यामध्ये बराचसा फरक येतो. सर्व आपण कामगार दिवस व्यवस्थित धरतो तरी आपल्या आधीमध्ये हाफ डे लावतात. कधी कधी कामावून 5 मिनिटं 10 मिनिटं लेट आले तर इकडचे जे सुपरवायझर, युनिट ऑफिसर जे मुलांना, जे कामगारांना त्रास देतात, त्यांना ज्या धमक्या देतात की तुमची हजेरी लावणार नाही, तुम्हाला ॲबसेंट लावू, कामावरती घेऊन सुद्धा, तेही त्याही गोष्टीकडे इकडे लक्ष दिलं पाहिजे अधिकाऱ्यांनी. आणि सुमित एल्कोचा जो त्रास आहे तो सुमित एल्को नसून देत तर तिकडचे युनिट ऑफिसर आणि सुपरवायझर लोक जास्त प्रमाणात देतात. काही ठिकाणी होतो असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. तर श्रमजीवी संघटना याचा पूर्णपणे विरोध करणार आहे आणि आमचे कामगार हे जागोजागी त्या गोष्टीचा विरोध करतील की नाही. पाणी वाटली खिडकी बघ, यांना पाणी वाटली नाही, पाणी वाटली अंदाजे. आमची सर्वात पहिली मोठी मागणी आहे की कामगारांचा पगार हा वेळेत व्हायला पाहिजे. तो किमान त्यांनी 1 तारीख फिक्स करावी. 8 ते 10 तारखेच्या दरम्यान आम्हाला पगार हा मिळालाच पाहिजे, कारण प्रत्येकाचं पगारासंदर्भात नियोजन असतं. त्यांचंही असेल, त्यांचे पगार वेळेत होतात, त्यांच्या पगारची तारीख कधी 15 आणि 20 येत नाही. तसेच आम्ही शहराचा कचरा उचलतो, तर आमचं पगार हा वेळेतच झाला पाहिजे. किमान त्याची 8 ते 10 तारीख असलीच पाहिजे. आणि मागील वर्षाचे जे काही थकीत बोनस आहेत त्याचाही त्यांनी अभ्यास करून त्यांना तो कामगारांना न्याय मिळून द्यावा दिवसांमध्ये. आता सकाळी आले एका मेसेजवरती, आज जे आम्ही कामगार, ज्या लोकांनी वाहन चालक असतील, कामगार असतील, त्यांनी गाड्या काढल्या नाहीत तर त्यांना एक धमकीचं एक मेसेज आला की जे तुम्ही बेकायदेशीर संप केला आहे त्याच्यावरती आम्ही सर्व वाहन चालक ज्यांनी ज्यांनी गाड्या काढल्या त्यांना नोटीस द्या पाहिजे किंवा त्यांच्यावरती कारवाई का करू नये असा एक मेसेज आम्हाला ग्रुपवरती दिसला. तर तो मेसेज त्यांनी लवकरात लवकर का असा मेसेज टाकला आहे, कारण आम्ही नियोजनबद्ध आणि नियमात राहून आंदोलन केलेलं आहे.
तर असं कुठल्याही सुपरवायझरला युनिट ऑफिसरला घाबरून जाऊ नका. ते काही करू शकत नाहीत, कारण श्रमजीवी संघटना आपल्या सोबत आहे. तर कोणी कामावरून काही कमी होणार नाही किंवा काय नाही याची पूर्ण जबाबदारी आपल्या संघटनेची असणार आहे. त्याच्यामुळे असं मॅसेजकडे जास्त लक्ष देऊ नका. पगार आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा. बापाचा. मिळालाच पाहिजे लवकरात लवकर मिळाला पाहिजे. त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा की या लोकांनी कामावर तुम्हाला असं कोणती नावं घेऊ शकत नाही ना. म्हणजे काय काय प्रॉब्लेम होतो असं सांगायचं आम्हाला काय त्रास होतो नाव आम्हाला पेमेंट नाही भेटत. असं म्हणजे कामाचा त्रास म्हणजे Adjustment विचार करून नाही येतो. केला जात. विचार करून ठेव विचारीन तुला पण आम्हाला असं होतं नाव नाही झालं बरं असे जे त्रास होता ना विचार कर गोगल त्याचं उत्तर नाही. फोन करतो त्याचं उत्तर नाही आणि वरून कामगारांना धमक्या देतोय. हे धमक्या आम्ही सहन नाही करणार. कोण ठेकेदार असेल त्यांनी समजून घ्यावं. ही श्रमजीवी कामगार संघटना ही अशा काही साध्या माणसाची नाही आहे. आमच्या पाठीमागे विवेक भाऊ पंडित हे आहेत. समजले का? आम्हाला धमक्या देण्याचं काम करू नका. आम्ही आमच्या फॅमिलीसाठी काम करतोय. आमचा जो रोजगार आहे तो किती तुम्ही कामगारांना कामावरून कमी केलं हे सुद्धा आज आम्ही बघणार आहोत. कामगारांनी घाबरून जायची गरज नाही. आपल्याला 10 दिवस लागले तरी चालतील. आज इथेच आपण जेवण बनवणार, सगळं करणार, इथेच राहणार आहोत. आपली सर्व फॅमिलीला बोलवायचं आहे. आपल्या सर्व फॅमिलीला बोलवायचं आहे. मुला बाळा सगळं इथेच मुक्काम पोस्ट करायचं आहे. ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत. श्रमजीवी संघटना जिंदाबाद. श्रमजीवी संघटना जिंदाबाद. पगार आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. पगार आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. मी अमित भाऊंना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. श्रमजीवी कामगार जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. पण 5 जरी असलो तरी 50 जणांचा आवाज काढायचा आहे. श्रमजीवी कामगार संघटना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. श्रमजीवी कामगार संघटना जिंदाबाद. माझी एक विनंती आहे आपल्या सर्व कामगारांना आता जे इथं आहे आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये अजून जे कामगार वाहन चालक जे असतील बाहेर त्यांना तातडीने ताबडतोब बोलून घ्या. असेल तसेल तिथे त्यांना बोलून घ्या. कारण हे आंदोलन आपल्याला लांबवायचंय. आपण दुसऱ्या संघटनेवाणी करायचं नाही. आलो बसलो मेजॉरिटी दिसली पुन्हा पाकिट घेण्यासाठी ठेकेदारांनी बोलवलं, गेलो पाकिट घेतलं आणि शांत बसलो. असं करायचं नाही. हे आंदोलन आपल्याला लास्टचं करायचंय आणि फायनली करायचंय की इथून पुढे पुन्हा श्रमजीवी संघटनेचं आंदोलन आहे असा शब्द ऐकताच यांचे धाबे दणाणले पाहिजे. त्या हिशोबाने आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये कामगारांना वाहन चालकांना सगळ्यांना बोलून घ्या. अजून थोड्या वेळ आपण वाट बघू. वाट बघितल्यानंतर जेवणाचे भांडे वगैरे सगळे तयारीमध्ये ठेवलेले आहेत. ते येतील. आज संध्याकाळचं जेवण आणि उद्या सकाळचा नाश्ता शक्यतो इथंच करण्याच्या प्रयत्नात राहू आपण. कारण टोटल आपले 60-70 कामगार कामावर रुजू केल्याशिवाय आपण इथून हालायचं नाही. तयारी असेल तर आपण बसू, नाही तर मग पुन्हा तुटपुट करून बसण्यात काहीच अर्थ नाहीये. श्रमजीवी कामगार संघटना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. काय बा कीर्तिकर किती उन्हात आले बाई. त्याला डोल्याचा त्रास आहे तरी पण आले बिचारा. बा कामगार उन्हात थांबल्या सर्व. हँडिकॅप आहे ना, हँडिकॅप आहे बिचारा तरी पण आले उन्हात त्या पगारासाठी. हा भाऊ बा किती बिचारा काला भरला बिचारा. गायची लाईन बघता तुम्ही. या कामगारांना घरी बसलेले कामं घेतले 5-6 महिने जास्त झाले.
त्यांची लाईन लावली कामावर सर्व जे हे इथे त्यांना आल्याची अर्धे आले नाही त्यांना कामं यांच्या विषयावर आंदोलनाचा विषय यांचा मांडला होता तर जुने कामगारांना काढले होते त्यांनी